आम्ही पहिल्यापासून जो बायबलचा इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, अभ्यास करत आहोत आणि आपण 10व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आजचा 10वा अध्याय आणि 9वं वचन मी आपल्या संगती बोलत आहे. कृपा करून त्याकडे आपलं लक्ष पूर्णपणे द्या. आजचं वचन असं म्हणतं, तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. किती सुंदर असं हे वचन आहे बायबल मधलं. निम्रोद या कॅरेक्टर बद्दल खूप कमी प्रमाणात शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं. आणि तो एक नेता आहे, तो एक त्या ठिकाणच्या सर्व त्याचे जो ट्राईब आहे, त्याचे जे लोक आहेत, त्यांचा हा नेता आहे. आणि प्रियजनानो, निम्रोदाबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या नावावरून म्हण पडलेली आहे. म्हण, आणि ती म्हण काय आहे की परमेश्वरासमोर बलवान पारधी, परमेश्वरासमोर, देवाच्या समोर बलवान पारधी असं त्याचं नाव किंवा अशी त्याची ख्याती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. प्रियजनानो, देवाने मानवासाठी आदर्श घर म्हणून एदेन बागेची निर्मिती केली होती हे आपल्याला माहित आहे. पण पापाने त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर देवाकडे किमान त्यावेळेस तरी, ज्यावेळेस त्यांनी पाप केलं त्यावेळेस तरी मानवाला त्या पवित्र बागेपासून आणि त्या बागेमध्ये असणाऱ्या जीवनाच्या झाडापासून वेगळं केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.